डहाणू तालुक्यातील बावडा येथे आज वाढवण बंदर प्रकल्पाला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गासाठी संपादित जमिनीचा प्रत्यक्ष ताबा घेण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली। या कारवाईला स्थानिक ग्रामस्थ आणि वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने तीव्र विरोध दर्शवला। प्रशासन अन्याय करत असल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे, तर प्रशासनाने सर्व प्रक्रिया कायदेशीर असल्याचा दावा केला आहे। पाहूया हा विशेष रिपोर्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्प आणि त्याला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गाच्या कामाला वेग देण्यासाठी प्रशासनाने आज डहाणू तालुक्यातील बावडा येथे मोठी कारवाई हाती घेतली। महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा घेण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली। कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। तब्बल 800हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी तैनात करण्यात आले होते। मात्र या कारवाईला वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती आणि स्थानिक ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला। विरोधादरम्यान काही कार्यकर्त्यांना पालघर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पाहायला मिळाले। संघर्ष समितीचे सचिव वैभव वझे यांनी प्रशासन शेतकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध जमीन ताब्यात घेत असल्याचा आरोप केला। तसेच वाढवण बंदर आणि ग्रीनफील्ड महामार्ग प्रकल्पाविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला। हा प्रकार असा आहे की लँड ॲक्विजिशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ज्या लोकांनी संपूर्णतः पैसे स्वीकारले त्यांची जमीन ॲक्वायर करण्यासाठी ही लोक आलेली आहेत। ही लोक येत असताना मात्र या लोकांनी प्रचंड फौजफाटा हा जागोजागी तयार करून आणि लोकांवरती एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। आमची पहिली गोष्ट अशी मागणी आहे की जर का जी जमीन तुम्ही ॲक्वायर करतायत ती एका ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आहे तर ग्रामपंचायतची परमिशन तुम्हाला असायला हवी होती। त्याच पद्धतीने लँड ॲक्वायर करताना तुम्हाला त्याच्या बाउंड्रीज फिक्स करायच्या आहेत। बाउंड्रीज फिक्स करताना तुम्ही त्या ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पावडा मारून 2 ते 3 फूट खणून दोन्ही साईडला अशा पद्धतीची मार्किंग करायला लावलेली आहे। आमचं म्हणणं याच्यावरती असं आहे की डहाणू तालुका एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऑथॉरिटी ही जी डहाणू तालुका इको सेन्सिटिव्ह आहे या विषयामध्ये त्यांच्या परमिशन शिवाय तुम्ही त्या ठिकाणी कोणत्याही जमिनीला पावडा मारू शकत नाहीत। त्यांचं म्हणणं असं आहे की त्याची आम्हाला आवश्यकता नाही। आम्ही त्यांच्यावरती असं म्हणत आहे तुम्हाला आवश्यकता नाही तर आम्हाला तशा पद्धतीचं लेखी स्वरूपातलं पत्र तुम्ही आम्हाला द्या। पण हे संपूर्ण प्रशासकीय अधिकारी हे आम्हाला स्पष्टपणे म्हणतात की तुम्ही आम्हाला पत्र द्या, की तुम्ही आम्हाला दाखवा की हे तुम्ही अशा कायद्यामध्ये बसत नाही। आम्ही त्यांना स्पष्ट म्हटलेलं आहे आम्ही सर्वसामान्य नागरिक आहोत, तुम्ही मोठे अधिकारी आहात, तुम्ही शासकीय प्रशासकीय चालवता, त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला हे दाखवण्यात यावं। दुसरी युक्ती दरम्यान स्थानिकांनी केलेले जोर जबरदस्तीचे आरोप उपजिल्हा अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी महेश सागर यांनी फेटाळून लावले। संपादित जमिनीचा ताबा घेण्याची प्रक्रिया शासनाच्या आदेशानुसार पूर्णपणे कायदेशीर आणि नियमानुसार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। वाढवण ग्रीनफील्ड महामार्ग हा जो काही रस्ता आहे तव्यापासून वरवरपर्यंतचा डहाणू तालुक्यामध्ये त्याच्यातली 10 गावं आहेत आणि त्याच्यातल्या सर्व नियमानुसार प्रक्रिया पार पाडल्यानंतर बावडा गावातील जे आमचं 56 हेक्टरचा भूसंपादन आहे त्याचे शेतकऱ्यांना आम्ही त्याचा योग्य तो मोबदला वाटप केलेला आहे। ज्यांचे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि आम्ही आज नियमानुसार त्याचा ताबा घेत आहोत। स्थानिकांनी सांगितलंय कुठेतरी प्रशासन जोर जबरदस्ती करत आहे, दबाव तंत्र वापरत आहे, याबद्दल काय म्हणतात? नाही, दबावाचा कुठलीही भूमिका या ठिकाणी नाही। आता देखील काही लोक चर्चा करण्यासाठी आमच्याकडे आले होते। आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामध्ये दबावाचा कुठलाही मुद्दा नाही। बावडा गावातलं जे आज आम्ही ॲक्विजिशन करत आहोत त्याचे पुरेसे योग्य त्या शेतकऱ्यांचे योग्य ते पैसे देखील आम्ही त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत आणि जमा करण्याची प्रक्रिया देखील अद्यापही चालूच आहे। वाढवण बंदर प्रकल्प आणि ग्रीनफील्ड महामार्गामुळे पुन्हा एकदा प्रशासन आणि स्थानिकांमध्ये संघर्षाची ठिणगी पडल्याचे चित्र बावडा येथे पाहायला मिळाले। येत्या काळात हा वाद आणखी तीव्र होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।